का ग चमचम झोपली बाई. चमचमी कशी आहे चमचम. चमचमी चमचमी. बरं बरं चमचम चमचम झोप झोप. तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळ झालेली आहे, आपलं आंघोळी झालेली आहे, जेवण खाणं पिणं झालेलं आहे. सकाळ सकाळी मावशात देऊन गेले ते बघा बाहेर लोळायला इकडं. आणि ते बघा तुटलं सगळं वारं, लय एवढं वारं सुटलं आहे ना, खतरनाक वारं सुटलं आहे. तर कप्पो या रेडे रेडे झाली या रेडी बघा तिथं चौकात रेडी 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 रेडी. मस्त कशी बघते बघा. रेडे रेडे रेडे. तर फायनली आता आपण एक चॅलेंज करणार आहे. तर आपण जाणार आहे म्हशीच्या चांगली खालनं, ती पण 3 वेळा. म्हस आपली बुटकी असताना बुटकी आहे. आणि आता आपण चॅलेंज करणार आहे, म्हशीच्या खालनं 3 वेळा जाणार आहे. जाणार येणार आणि परत जाणार, असं जाऊन येणार नाही, तसं जाणार येणार आणि जाणार, असं 3 वेळा चॅलेंज करणार आहे. 3 वेळा नाही, एकदा चॅलेंज करणार आहे, 3 वेळा जाऊन येणार आहे. मागे तुम्हाला दाखवतो. तर पहिल्यांदा जाऊया, तिकडून येतो नाही तर इकडून जातो, खूप नंतर जातो. पहिल्यांदा तिकडून येतो इकडे. अयो मित्रांनो काय वाटते मस्त एक तर आहे बोटाकने. मित्रांनो लय वाटतंय तिथे एवढीच जागा हवं, एवढीच एवढं मला झोपूनच जायला लागलं असेल. बाकीच्या काही येत ना, असं जातो ना मी. तर मच्छीच्या खाल्लं जायचं म्हणलं तर एवढीच जागा हवं, एवढीच मला झोपूनच जायला लागलं. आता तिनं सगळं चेन केलंय सगळं खाली आणि राडा केला सगळा खाली केलं. त्याच्यामुळं मित्रांनो चॅलेंज कॅन्सल केलंय, कारण की 7 मिनटं झाली, माझी काही हिंमत नाही जायची. मस्त लयच बुटके तिथं बघा आपण काय केलं, जोकडे केलं. तर चॅलेंज कॅन्सल, दुसऱ्या गायला करू, भाला बांधून ती पण करू, नाही तर हे म्हशीचं नाही काय खरं. कपिला त्यातनं जाऊ शकतो. कप्पा कप्पा इकडे खायला आणलंय कपला. बघा ना बघा, रेडी झोपली असेल, तुम्हाला दाखवतो रेडी उठली बघा रेडी. का ग रेडी झोपली होय. तू मोठी व्हायला लागली ना का. कशी बघते पाहिजे का. जाऊ का तिथं बघ कप्पो. का कप्पो कप्पो भारी तू. इथं बघ माका माका साहेब. अय माका रेडी 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 रेडी. तरी पण एकदा मी ट्राय करून बघतो. आता शांत झाली मग जरा, कारण मग अशी चिडली होती. वारं पण शांत झालंय. मित्रांनो कशी खूप शिकवण्यात बघितलं का. आता म्हशीला कळ, आता मस्त नाही जाऊन देणार नाही आता. मित्रांनो लय भीती वाटली, एकदम टेन्शन मध्ये आलं एकदम. आता तिकडूनच येतो आणि परत पण तिकडूनच येतो. हे बघा इथं मस्त थांबाय म्हशी गेली बघा, तिकडं चाललीच आहे म्हशी. शांत बस की अगं. चॅलेंज पूर्ण करणार आपण, काय का होणार चॅलेंज पूर्ण करणार. आता हिंमत आली थोडीशी. मस्त चॅलेंज पूर्ण कर. अयो थांबा थांबा थांबा, फोन आपण तिथंच ठेवूया, कारण की फोनला काय धक्का लागला नाही पाहिजे. कारण की आपल्याला एवढा एकच फोन आहे मित्रांनो. एवढा फोन गेला का नाही की मग आपल्याला कामाला जायला लागलं कुठं नवीन फोन आणायला. दुसऱ्यांदा झालं मित्रांनो. पाय घालून असता पाय. दुसऱ्यांदा झालं चॅलेंज, दुसऱ्यांदा मित्रांनो. असलं खतरनाक तुम्ही काय करू नका मित्रांनो. ही मस्त काय मी कसं करतोय माहिती आहे का, माझी हाईट असल्यामुळे येते लगेच. त्यामुळे असले चॅलेंज तुम्ही काय घरी करू नका. आणि तुम्ही काय करू नका, मी करतोय पण तुम्ही काय करू नका, सांगतो तुम्हाला. आताच असलं चॅलेंज करू नका माझ्यासोबत, माझ्यासारखं. आता एकदा राहिले माझं सगळे शेणात हात भरले ते म्हशीच्या शेणात.
मित्रांनो लय वाटतंय तिसऱ्याला तर तिकडे बघती जाऊन इथं जाऊन इथं तिकडे बघती जाऊन फायनली तिसऱ्यांदा पण आलेला आहे. चॅलेंज पूर्ण झालेला आहे. म्हशीला न चुकता डोळा चुकून येतोय म्हशीला. फायनली मित्रांनो चॅलेंज पूर्ण केलेलं आहे. कॅमेरा तर चालू होतं ना. हाय चालू आहे. तर म्हशीसोबत आपण चॅलेंज फायनल केलेलं आहे. हे बघा तुमच्यामुळं सक्सेस झालेलं कसं आहे. मार्के म्हशीच्या खालना पण आलेलं आहे 3 वेळा तब्बल. तिकडून आलं तर 3 पण वेळा तिकडून आलेलं आहे. थँक्यू म्हशी थँक्यू बरं का. तरी चांगलं आहे बरं का. मस्त मला लादबीत काय मारत नाही कारण की मी दररोज 3 धार काढतो. संध्याकाळ सकाळ नाही एक टाईम काढतो फक्त सकाळी तिकडून. मला वाटलं नव्हतं आपलं चॅलेंज पूर्ण होईल पण झालं. कसं झालं ते मलाच माहिती आहे. आणि त्या म्हशीला रेडी तुझ्या मम्मीच्या टांगड्याच्या खालनं गेलो माहिती आहे का मी. हां तुझे जाऊ का नको तुझ्या नको. तू लात मारशील. तू माझ्या ओळखीची नाही लय. दूध द्यायला लागली का नाही मग जाणार काय. ई रेडी काय चाललंय काय जाऊ का तुझ्या तांगडी खालनं होय का. मोठं झालं जाणार नाही तर तू लाद बीत मारायला रेडी मला. पहिले लहान होतो का नाही तेव्हा कपिलाच्या खालनं जायचो. ते पण कपिलाला भाला वगैरे नाही बांधता असं कपिलाच्या खानाला हात लावून जायचं असं खालनं. पण आता नको. आता जरा कशा ती चिडती जरा लवकर त्याच्यामुळं असं करता येत नाही. तर आता आपण जाऊया रानामध्ये वैरण काढायला. जाऊ वैरण घेऊन येऊ लगेच माघारी ट्रॅक्टर घेऊन. इथं बघा रेडी मम्मीला भेटायचं का मम्मीला भेटायचं का. माझ्यासारखं तुला करायचं का स्टंट. माझ्यासारखं मम्मीच्या टांगडी खालनं जायचं का तुला. हां ए टकले रेडी शांत आहे आज राहू द्या. तर जाऊया वैरण घेऊन येऊ लगेच. चमचमच्या खालनं जायचं काय सोपं नाही कारण की चमचम बारकी आहे. तिला काय तर वेगळंच वाटणार लातपीत मारते म्हणणार. जाऊया का वैरण एवढीच आहे. जाऊया वैरणला. तर मित्रांनो इथं बघू शकता आपण वैरण काढलेली आहे काढून झालेली आहे. तिकडे बघ काल खत टाकलं पण तिकडे इथलं का डेपो टाकले ते कसं. तर जाऊया घरी वैरण घेऊन. लाईट आली बघा इथं डांबा कसं. जाऊया घरी. कुठं तिथं बघा घेऊया नंतर इथं राहायचं. आता आपल्याला मित्रांनो एवढीच वैरण आहे. आणि लास्ट मी गाडी चालली मित्राच्या वडिलांची. तर काय झालं माहिती आहे का आपल्याला वैरण एवढीच आहे कारण की वैरण आपल्याकडे नाही कुठं दुसरीकडे. आता काय करायचं वैरण विकत घ्यायला लागेल आपल्याला कुठंतरी. मित्रांनो वैरण विकत घ्यायची म्हणलं लय पैसे लागले. जाऊया घरी. तर मित्रांनो झाली संध्याकाळी आणि आपण आलो घरी वैरण घेऊन. आताच इथं बघा अण्णा कट करत आहे वैरण. चपकटमध्ये चमचमला पेंट ठेवली. पेंट पुस्तक खाते कसं आहे अण्णा तिथं वैरण कट करते आपण काय आतमध्ये घ्यायची त्या. हो चलो जल्दी आ जाओ. हो का तुमचं अयो एक जण पाय हो कपिलामुळे इथं थांबायला लागतं नाही तर थांबायची गरजच नाही. सगळे कसं गेलं बरं त्या दुखीनं पेंट खाऊन द्यायची नाही. चमचमचा खुळखुळा बघा. तर फायनली आपण सगळं काय बांधलेलं आहे. चमचमला बाहेर सोडत चमचम माल्यावर पेंट खा. चल पळायला थांब. नाव कुठं आहे आज पळायचं काय घुंगरू वाजवत कळलं का तुला. घुंगरू वाजवत पळायचं आज. चमचम तयारच आहे बघा पळायला आज. चल चमचम हो आज पळणार आहे भरपूर. हे चल पाणी प्यायचं नाही फक्त. हे काय करू नको माकाल. रेडी येऊ नको रेडी चमचम इकडे चल काल चमचम तू जाऊन पाणी प्यायचं नाही. इकडे चल इकडं चमचम कुठे गेली बघ. चमचम इकडे की चमचम रेडी तू येऊ नको चमचम चल रेडी राडा केला चमचम इकडे गेली बघा. चमचम पळत गेली कसं आहे घुंगरू वाजत पळते पळ चमचम एक नंबर. फक्त पाणी प्यायला जाऊ नको मित्रांनो. पाणी प्यायला गेली हो का. पाणी पिणार 100% चमचम हो का बघितलं चमचम बा झालं आता माहीत झालं. चला पळा थोडं पळ इकडं पळ की रेडी या खुळखुळ वाजवते हो का. चमचम गेली बघा तिकडे ओढतच घेऊन गेली मला. चमचम चल घरात चल गेलीच नाही जाणार बाबा पाणी प्यायला हो का. गेलीच तिकडं मित्रांनो. चमचाला पाया थोडा अवघड झालं हो का. पाणी पी 2 घोट आणि चल घरात गोट्यात.
बस झालं चल. पाणी पिली का नाही ही डबकी होती ती लगेच. महाकालचं काय झालं गेली बघा तिकडं. तो गेली गेली पळायच्या नादानं पळाय सोड म्हणते निघते इथे पाणी प्यायला. चल चल रेडी चमचमला सांग काय तरी. रेडी अडकली मित्रांनो. रेडी अडकली. रेडी अडकली हो काय चाललंय बघा दोघीचं. रेडी पळू दे की तिला. रेडी मित्रांनो गेली पळत. हो रेडी कशी गेली बघ. चल तिकडे पाणी प्यायला नाही जायचं. घुंगरू वाजवतच पळते. कसं घुंगरू वाजतंय कसं छमछम असतंय का हां कसं असतंय तिथं काय नाही. रेडी आली बघा गेली चमचम पाणी प्यायला जाते मित्रांनो. पिली म्हणजे ना एकदम सगळं पाणी प्यायला डबकी होणार. रेडी इकडे चला गोट्यात. या दोघांचं वेगळं चाललंय. आतमध्ये जायचं ह्यांना. चला हो का आता खा पेंड मस्तपैकी पाणी पिऊन आली बघा तुमचं. सगळं चमचम शिंग जायला लागते मित्रांनो. टोकदार होते ते. रेडी ये चल. रेडी कप्पू धर चल. आयोश जाऊन येतात मित्रांनो. शेण कोणतं टाकलं इकडं खावा इकडं. रेडी इकडे बघ. रेडी ये काळी नाही बघ ना. रेडी अजून एक पाठी टाकायला लागेल यांना. हे बघा मशीन पोरगं खाते. ही बघा वाकडे तिकडे घालत चालत. तिथे बघा मित्रांनो गिनी गोल आहे ना किती त्रास देतोय. आणि ती पण चांगली पडत नाही. त्रास म्हणजे लय खतरनाक त्रास आहे. वाकडं तिकडं काढून आणलंय असलं असं करायला लागतं. मोडून तोडून घालायला लागतं. तर मित्रांनो झाली संध्याकाळ आणि आपण करायचं आता जेवण. आपल्याला काढून लय भात केलंय. इथं बघा भात करायचं नव्हतं केलं वे पिठलं भात केलं मित्रांनो. मोनिक्स लावलाय कारण की आपल्या फाईक्सला फ्लॅशलाईट ऑन होत नाही. आणि आता पण फ्लॅशलाईट ऑन होत नाही कारण की चार्जिंग संपली. पॉवर बँकवर चालला. तर आणि मित्रांनो ब्लॉग काढायला चार्जिंग द्यायला लागते. फोनची कॅमेरा सतत ऑन ठेवायला लागतो त्याच्यामुळं चार्जिंग लागते भरपूर. तर इथं बघा काय पिठलं भाकरी भात सगळीकडे. तर मम्मी जेवत आहे तिकडे आणणार तर करूया जेवण आणि झोपूया. तर आजलं चॅलेंज तुम्ही काय करू नका माझ्यासारखं. मी मगाशी चॅलेंज केलं होतं तसं चॅलेंज तुम्ही काय करू नका. कारण की ते एकदम सेफली मी करतो. सगळ्या गोष्टी जे असतात ते मला माहीत असतं. पुन्हा स्वभाव कसं असतो काय होतं सगळं मला माहीत असतं. त्यामुळे मी करतो त्या गोष्टी. तर तुम्ही काय असं जर तुम्हाला सेफ असेल तरच करा नाही तर करू नका असं माझ्यावर आहे. तर आजचा ब्लॉग आपण संपूया. आजचा व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल त्यामुळे सबस्क्राईब करा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सपोर्टची भरपूर गरज आहे मित्रांनो. भेटूयात आपण त्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.